नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे। त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता। आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, पानशेत हे धरण पुणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, मेहरून हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या रायगड जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, आलेप्पी हे भारतामधले एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? आलेप्पी हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, आलेप्पी हे महत्त्वपूर्ण बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र तामिळनाडू राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यात? भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे? चिल्का हे सरोवर आहे। तर चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चिल्का हे सरोवर ओडिशा या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील 20 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात चोला म्हणजेच कल्याण औष्णिक विद्युत खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? WHO जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पाहूयात 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे 1024 MB 1 GB मध्ये MB असतात। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील दक्षिण कोरिया या देशाची सॅमसंग ही कंपनी आहे। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची तरतूद कलम 76 मध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात कर्नाटकामधील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यास संबंधीची आहे? कर्नाटक या राज्यामधली कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यासंबंधीची शर्यत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 म्हैस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कालीसरार हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील 22 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिवस असतो। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ग्रामीण भागामधलं पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले अधिवेशन सन 1936 मध्ये भरले होते। तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात द टर्बुलंट्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्बुलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील द टर्बुलंट्स इयर या नावाचं पुस्तक प्रणव मुखर्जी यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे? सिरोसिस हा रोग कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो सिरोसिस हा रोग यकृत या अवयवाला होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 राहील
कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो। प्रश्न क्रमांक 29 रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे। क्रमांक 30 पाहूया, देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत। तर या ठिकाणी प्रश्न आहे अर्जुन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील फाल्गुन या ठिकाणी अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आर्क आणि भानू हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील आर्क आणि भानू हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 3 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 4 राहील विथाक या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो विभावरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 5 पाहूया, एकमत या ठिकाणी शब्द आहे। तर एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल? एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील एकमतचा दुमत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आघाडी या ठिकाणी शब्द आहे। तर आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आघाडीचा पिछाडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो निराकारचा साकार या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 8 अनादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अनादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर अनादीचा विरुद्धार्थी शब्द अनंत या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 9 सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर सजातीचा विजातीय या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 10 अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचे। अंतःकरणाला द्रावित करणारे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगाय। सतत एकटे राहण्याची आवड असलेला त्याला एकलकोंडा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पोरबुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचे। पोरबुद्धीने वागणारा। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पोरकट यांना असे म्हटले जाते। पोरकट। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, मुळातच सुंदर असलेले त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? मुळातच सुंदर असलेले त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुळातच सुंदर असलेले निसर्ग सुंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, प्रगतीसाठी धडपडणारा पुढीलपैकी कोण असेल? प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना होत करू असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 15 2 किंवा त्याहून अधिक अर्थ दाखवणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। जलद या ठिकाणी शब्द आहे। तर जलद याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहेत? 2 अर्थ आपल्याला सांगायचे आहेत जलद या शब्दाचे।
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील मेघ आणि वेगाने या ठिकाणी 2 आपले अर्थ होतील। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी म्हण आहे, तर या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 17 नाचता येईना अंगण वाकडे जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। नाचता येईना अंगण वाकडे जास्त जुळणारी म्हण पुढीलपैकी कोणती असेल? तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल। प्रश्न क्रमांक 18 नाक घासणे हा वाक्यप्रचार आहे, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचे नाक घासणे। तर विद्यार्थी मित्रांनो नाक घासणे म्हणजे शरण जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात बभ्रा करणे हा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगाय बभ्रा करणे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बोभाटा करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 20 अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगा। अलंकारिक शब्द आहे खडाजंगी, तर खडाजंगी या शब्दाचा आपल्याला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे। कडाक्याचे भांडण या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात ताळा आणि लुकन हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? ताळा आणि लुकन। तर विद्यार्थी मित्रांनो ताळा आणि लुकन हे शब्द तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक आज काल नंतर अगोदर हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? आज काल नंतर अगोदर हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर हे क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक शब्द आहे भाववाचक नाम या प्रकारचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ओलावा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला शब्द होईल। प्रश्न क्रमांक 24 विनय या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? विनय। तर विनय या शब्दापासून विनयशील या ठिकाणी आपलं योग्य विशेषण होईल। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण पुढीलपैकी कोणतं आहे? तर पद्धतशीर या ठिकाणी आपलं योग्य विशेषण होईल। पुढचा मी चित्रपट पाहत असेन हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे पूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 27 प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे। खालीलपैकी आपल्याला प्रयोजक क्रियापद ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील विदूषकाने मुलांना हसविले या ठिकाणी प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण होईल। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे हा सामना भारत जिंकेल असे वाटते, तर क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक शक्यता या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात परमेश्वरा तुझे कल्याण करो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 आशीर्वाद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 30 निर्विकार हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? निर्विकार हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे। ते एकूण 700 पेजेसमध्ये आहे आणि TCS पॅटर्नवर आधारित आहे, त्यामुळे त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ते प्रश्न आहेत। सर्वांनी 99 22 64 81 29 व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत मोबाईलवर पाठवले जाईल।